डोळ्यात पाणी कोणता त्रास आहे म्हणून नाही आला. जॉली LLB मूवी बघत होतो, त्यात एक शेवटचा डायलॉग आहे बघा. हरी भाई खेतान को अपनी जमीन देने का हक खुद के पास है, वकिलापाशी पण त्याचा अधिकार त्याच्यापाशी आहे. इवन दो जज साहेब पण म्हणतायत माझी जमीन, माझं घर, माझी मर्जी. पण शेतकऱ्याची मर्जी कुठे आहे? शक्तीपीठ महामार्ग या राज्यामध्ये जेव्हापासून अनाऊन्स झालाय तेव्हापासून शेतकऱ्यांची अवस्था बघून आलेला आहे. हा कोणता इमोशनल मूवी बघून आलेला नाहीये. त्याच्यामध्ये जी जानकी रडते ते ऐकून आलेलं आहे. मागचे कित्येक वर्ष झालं शेतकरी असाच रोज रडतोय. चपरासाची पगार इथं 180 पटीने वाढली, पण शेतकऱ्याची MSP फक्त 20 पटीने वाढली. विकास हवाय, 100% हवाय, पण प्रत्येक वेळेस सॅक्रिफाईस फक्त शेतकऱ्यानेच का करायचं हो? मोठे मोठे उद्योगपती, पैसे कमवणारी माणसं सॅक्रिफाईस करताना कधी बघितलेत का? अदानी अंबानीच्या एखाद्या घरावरती सरकारी प्रोजेक्ट आला तर देतील का होती जमीन? देतील का त्यांचं घर? पण प्रत्येक वेळेस शेतकरीच का? प्रत्येक वेळेस भरडला काच जाणार शेतकरी? ते अश्रू आहेत, तो संताप आहे, तो संघर्ष आहे. आम्हा शेतकऱ्यांचा आज कोणीच नाही, हा आक्रोश आहे. या शक्तीपीठ महामार्गासारखे महामार्ग शेतकऱ्याच्या माती मारत असताना शेतकऱ्याला काय भेटणार आहे? जमिनीच्या जमीन जाणार, पुढच्या पिढींना मी काय देणार? अरे या शेतकऱ्यांसमोरच सरकार घुटण्यावरती येऊन म्हटलं होतं आम्हाचं पोट भागवा. शेतकऱ्यांनी हरित क्रांती केली होती. भविष्यातल्या पिढ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत? खायचं जे धान्य आहे ते शेतातून येत नाही तर या उद्योगपतींच्या घरातून येतं. अरे सुधरा रे. हा डोळ्यातला संघर्ष, हे डोळ्यातले अश्रू एक दिवस पेट घेतील आणि तुमची व्यवस्था जाळून टाकतील. त्याच्या आधी सुधरा, हा शेवटचा इशारा देतोय. हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे. शक्तीपीठच नव्हे, या राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती अन्याय करणारा तो प्रत्येक प्रोजेक्ट रद्द झाला पाहिजे. शेतकऱ्यांना डोळ्यात अश्रू आणू नका. आपण न्यायालयीन लढाई लढू. वकिलांना आव्हान आहे, कोणीतरी बना ज्वाली. आणि माझी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायदेवतांना पण विनंती आहे, कधीतरी आमच्यासारखं